आपण अशा 3 स्टॉक्सचं ॲनालिसिस करणार आहे की जे सोमवारी एक चांगला ब्रेकआउट देऊ शकतात. ठीक आहे. तर हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्त्वाची सूचना की ह्या व्हिडिओवरती कोणत्याही प्रकारचे टिप्स प्रोव्हाइड केल्या जात नाही. हा व्हिडिओ प्युअर एज्युकेशन पर्पजसाठी बनवला जातो. ठीक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर आधी पहिला स्टॉक बघूया. तो आहे हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणजेच HUL. तर आधी विकली टाईम फ्रेमवरती आता आपण सध्या. तर विकली टाईम फ्रेमवरती जर बघायला गेलं ना, या स्टॉकने पहिला हाय केला होता 2021ला आणि त्याच्यानंतर कोरोना सुरू झाला आणि त्याच्यानंतर एक शार्प फॉल या स्टॉक्समध्ये आला होता आणि त्याच्यानंतर या स्टॉक्सने रिकव्हरी बऱ्यापैकी केली. पण हा जो हाय दिसतो आहे आपल्याला म्हणजे 2838.95 तर तो काय ब्रेक करता आलेला नाही. आणि आत्ता सध्याची परिस्थिती जर बघायला गेली तर एक चांगला या ठिकाणी सपोर्ट घेऊन इथं 2200वरती सपोर्ट घेऊन एक मोठी रॅली या स्टॉक्सने दिलेली. ठीक आहे. आणि एक फार मोठ्या ब्रेकआउट देण्याच्या स्थितीमध्ये आहे सध्या. ठीक आहे. तर याच्यावरती आपल्याला एंट्री कधी करायची ते बघूया. डेली टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर एक चांगलं कन्सल्टेशन बघायला भेटते आणि सगळ्यांनाच माहिती कन्सल्टेशन आल्याच्या नंतर एक शार्प मूव्ह येण्याची शक्यता असते. ठीक आहे. आता आवरली टाईम फ्रेमवरती दाखवतो एकदा. तर आवरली टाईम फ्रेमवरती जर बघायला गेला तर आपली एंट्री जी असणार आहे ती ह्या कॅन्डलचा जो आहे म्हणजे 2864.95 इथं जो मी हाय मार्क केला आहे तर याच्यावरती आपल्याला एंट्री करायची. जर इंट्राडेमध्ये एंट्री करायची तर ती कशी करायची, तर आधी 5 मिनिट टाईम फ्रेमवरती शिफ्ट व्हायचं आणि आता आपण आलो आहे 5 मिनिट टाईम फ्रेमवरती आणि इथं जेव्हा आपण आपल्याला 5 मिनिट टाईम फ्रेमवरती एखादी कॅन्डल याच्यावरती क्लोजिंग दिसेल तर तेव्हा एक 5 ते 10 मिनटामध्येच एक चांगला मूव याच्यामध्ये येतो आणि तुम्ही एक स्कॅल्प मारून इथं एक चांगलं मोमेंटम कॅप्चर करू शकताय. ठीक आहे. आता दुसरा स्टॉक बघूया. दुसरा स्टॉक आहे बजाज फिन्सर्व. फार मोठं मार्केट कॅप आहे या कंपनीचा. तर आधी डेली टाईम फ्रेमवरती ठीक आहे. डेली टाईम फ्रेमवरती बघू शकता ऑल टाईम हायवरती चाललं आहे आणि एक चांगलं किती शार्प अप मूव्ह दिलेलं आहे बघा. एक मिनिट. हा मूव्ह बघा किती मोठा आहे. एकदा कॅल्क्युलेट करून बघू किती मोठा आहे, किती पर्सेंटचा आहे. तर याच्या लोपासून हायपर्यंत एक 20%, 22%चा मूव्ह देऊन आता हा शांत झालेला आहे. थोडंसं रिट्रेसमेंट दाखवलेलं आहे 2 रेड कॅन्डलनी, जे की डोजी आहे, डिसायडिंग कॅन्डल आहे. आणि आता परत एकदा एक चांगल्या मूव्हच्या तयारीत आहे असं मी का बरं म्हणते. तर जर विकली टाईम फ्रेमवरती बघितलं आता हे पहा, विकली टाईम फ्रेमवरती एक ट्रायंगल हे पहा. ठीक आहे. त्याला एक आपण पोलन फ्लॅग पॅटर्न असं पण म्हणतो आणि एक याच्या ऑल टाईम हायच्या जवळ एक कन्सल्टेशन बघायला भेटतं आणि एक ही ट्रेंड लाईन पण ब्रेक झालेली दिसते. ही जी ट्रेंड लाईन आहे ही पण ब्रेक झाली. थोडंसं क्लिच येते तर काय नाही, समजू शकता तुम्ही. ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली आणि इथं एक चांगला अप मूव्ह येण्याच्या स्थितीत आहे हा. ठीक आहे. तर तिसरा स्टॉक आहे GLS. ठीक आहे. तर विकली टाईम फ्रेमवरती आपण आत्ता आणि ऑल टाईम हायवरती ट्रेड होतं आहे सध्या. फार्मा सेक्टरमधला स्टॉक आहे, फार छान स्टॉक आहे. तर डेली टाईम फ्रेमवरती शिफ्ट करूया. ठीक आहे. हे बघू शकता या स्टॉक्समध्ये अचानक हे व्हॉल्यूम्स किती जास्त आहे. इथले व्हॉल्यूम बघा, हे व्हॉल्यूम इथले आणि हे व्हॉल्यूम, तर किती जास्त मोठ्या प्रमाणातले व्हॉल्यूम आणि ऑल टाईम हायवरती आहे सध्या आणि ब्रेकआउट देण्याच्या स्थितीत आहे. ठीक आहे. तर आवरली टाईम फ्रेमवरती शिफ्ट होतं. तर आवरली टाईम फ्रेमवरती क्लिअर कट दिसते की एक पोलन फ्लॅग पॅटर्न दिसते. एक चांगल्या प्रकारचं कन्सल्टेशन होतं इथं आणि ही जी भगवी लाईन दिसते तुम्हाला त्याच्यावरती आल्यावरती
5 मिनिट टाईम फ्रेमवरती आपल्याला एंट्री करायची आहे. ठीक आहे.